श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे. हा व्हिडिओ स्पेशली या मुलींसाठी की ज्या सध्या लग्नाचा विचार करत आहे, त्यांच्या घरचे लग्नासाठी मुलं शोधत आहे. तर मी आईवडिलांना एवढीच सांगू इच्छिते की लग्नाच्या या लाईफचा हा सगळ्यात खूप मोठा डिसिजन असतो. तो गडबडीमध्ये आणि चुकीच्या व्यक्तीसोबत नाही झाला पाहिजे. शेवटी नशिबाचा खेळ असतो. तरी पण आपण नशिबावरती सगळ्या गोष्टी टाकू शकत नाही. काही गोष्टी आपल्या हातात पण असतात ज्या आपण कंट्रोल करू शकतो. जसं की ती फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे त्यांचं मुलाकडचं, त्यांच्या घरामध्ये लेडीजला किती इज्जत दिली जाते, त्यांच्या घरामध्ये किती डिवोर्स झालेत आत्तापर्यंत, त्यांच्या घरामध्ये आईवडिलांचं नातं कसं आहे, बाकीच्या बहिणी वगैरे कोणत्या ठिकाणी दिल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि ह्या गोष्टी बघण्यासाठी मला वेळ भेटला नाही त्यावेळेस, कारण माझ्या वडिलांना त्याच काळामध्ये पॅरालिसिस झाला आणि आम्हाला त्या लोकांची चौकशी करता आली नाही. त्याच्यामुळं हे कुठेतरी माझ्यासोबत घडलं. म्हणूनच मी मुलींना सावध करण्यासाठी हा व्हिडिओ टाकला आहे की जेव्हा पण तुम्ही लग्न कराल, ज्या पण व्यक्तीसोबत लग्न कराल, त्याचा पास्ट जाणून घ्या. त्यांनी किती मुलींसोबत फ्रॉड केला आहे, किती मुलींसोबत तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता, त्याच्या किती गर्लफ्रेंड झाल्या, कशामुळं त्याचे लग्न मोडत होते, 3-4 लग्न कशामुळं मोडले. तर ह्या गोष्टी माझ्यापर्यंत नंतर आल्या. पण तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते मी की हा सगळा पास्ट खोदून काढणं हे तुमचं परम कर्तव्य आहे. कारण की जर तुम्हाला आपली स्वतःची लाईफ एखाद्याच्या हातात द्यायची असेल, तो व्यक्ती त्या लायकीचा आहे की नाही हे शोधणं पण खूप गरजेचं आहे. आणि आईवडिलांनी अशा गोष्टींमध्ये खरंच गडबड करू नये. मुलींना शांततेने डिसिजन घेऊ द्यावा. कारण की जेव्हा आपण गडबडीत डिसिजन घेतो आणि पुन्हा काही झाल्यानंतर जेव्हा त्रास होतो, तो फक्त आपल्याला आणि आपल्या फॅमिलीलाच होतो. कारण काही बिनलाजे लोक असतात ज्यांना अक्कल नावाची चीज नसते, ज्यांच्या घरामध्ये, ज्यांच्या पूर्ण खानदानामध्ये काही संस्कार वगैरे नसतात, तर त्या लोकांना फरक पडत नाही. पण ज्या संस्कारी आपण वेल एज्युकेटेड फॅमिलीमधले जे लोक असतो, संस्कारी लोक असतात, फक्त त्यांनाच त्रास होतो. बाकी जे ज्यांनी आधीपासूनच हे असे कामं केलेले आहेत किंवा त्यांची समाजामध्ये काहीही इज्जत नाही, अशा लोकांना या गोष्टींची फरक पडत नाही. त्याच्यामुळे मुलींना एवढीच विनंती आहे की शोधताना, लाईफ पार्टनर शोधताना हा मर्द शोधा. मर्द म्हणजे जो लोकांच्या तालावर नाचला नाही पाहिजे, ज्याला स्वतःची डिसिजन मेकिंग पॉवर पाहिजे, ज्याला स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजेत. लोकांनी सांगितलं तू तुझ्या बायकोला मार की ह्या गध्याने मारलं पाहिजे, असा गधा शोधायचा नाही. जो माणूस खरंच फक्त शरीराने नाही बुद्धीने पण वाढलेला आहे, त्याची मेंदूची वाढ पण तेवढी झालेली आहे, अशाच व्यक्तीसोबत लग्न करा. लाईफचा डिसिजन, लग्न हा खूप मोठा आहे. लग्न लेट झालं तरी चालेल, पण चुकीच्या व्यक्तीसोबत झालं नाही पाहिजे. आणि तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की माझी या प्रकरणामध्ये काहीही चूक नसताना मी जे भोगलं ते कुठेतरी मी या सगळ्या गोष्टींचा पास्ट काढण्यामध्ये माझ्या वडिलांना पॅरालिसिस झाल्यामुळं मला त्या गोष्टींसाठी वेळ नाही भेटला. पण हा नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता माझी चूक नाही आहे, पण मी जे सहन केलं ते तर मी त्यांना परतफेड करावीच लागेल त्याची. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यासाठी ते प्रयत्न करतायत डिवोर्ससाठी, माझी चूक नसताना मी त्याला ह्या जन्मामध्ये तरी डिवोर्स देणार नाही. त्याच्यामुळं बिचारा कितीही लपला, किती प्रयत्न केले, काही केलं तरी माझ्याकडून डिसिजन फायनल आहे माझा की मला लग्न करायचं नाही आहे. आणि ज्याने मला त्रास दिलेला आहे त्याला मी माफ करणार नाही. त्याच्यामुळे माझा फायनल डिसिजन आहे. पण तुम्हाला वाचवण्यासाठी हा व्हिडिओ टाकला आहे की कधी पण डिसिजन लवकर घेऊ नका, कुणाला भळभळू नका. हा तर मी शेतकऱ्याचा मुलगा बघितला होता, पण शेतकऱ्यांचं पण एवढे गेलेले केस असतात हे माहीत नव्हतं मला. पण सगळेच असे नसतात, सगळ्याच मुलांना मी म्हणू शकत नाही, कारण खूप काही संस्कारी लोक आहेत, काही शेतकऱ्यांचे खूप चांगले आईवडील आहेत. आणि सगळं आईवडिलांच्या हातामध्ये असतं. आईवडील जे आहेत ना, ते जर चांगले स्वतः संस्कारी असतील ना, तर ते कधीच कोणाच्या लेकरावरती अन्याय होऊ देणार नाहीत. पण ज्यांना स्वतःलाच काही संस्कार नसतील ते स्वतःच्या मुलाला काय संस्कार देणार ना. त्याच्यामुळे माझ्या बाबतीत पण तेच झालं की जिथून मूळ होतं ते मूळच चुकीचं असल्यामुळं त्या फळाची काय चूक आहे. त्याच्यामुळे एवढंच सांगू इच्छिते की मुलगा पण असा बघा, जरी आईवडील चुकीचे असले तरी त्याला स्वतःचं चूक, खरं आणि खोटं आणि चूक काय आणि बरोबर काय हे समजण्याची अक्कल त्या व्यक्तीला असली पाहिजे. अशाच मुलासोबत लग्न करा आणि लाईफ पार्टनर खूप छान शोधा. आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक फॉर
जे काही न्यूली मॅरिड कपल्स आहेत आणि जे आत्ता लग्न करणार आहेत किंवा लग्नाचा डिसिजन घेणार आहे, त्याच्यामुळे वेळ लागू द्या, पण योग्य तो डिसिजन घ्या आणि योग्य तो लाईफ पार्टनर शोधा.